मित्रांनो, अपमान करणारी लोक कधी ना कधी आपल्या आयुष्यात येतातच. मग ते तुमच्या कुटुंबातील सदस्य असतील, तुमच्या ऑफिसमधील व्यक्ती असेल किंवा तुमच्या मित्र परिवारातील असा कोणी मित्र असेल ज्याला नेहमी कोणाचा ना कोणाचा अपमान करायची सवय असेल, किंवा मग एखादा अनोळखी व्यक्ती सुद्धा तुमचा अपमान करू शकतो. सांगायचा मुद्दा हा आहे की कधी ना कधी आपला सामना अशा प्रकारच्या लोकांबरोबर होतो आणि ही लोक नेहमी आपला अपमान करायचा प्रयत्न करतात. काही लोक तर एवढी भेकड असतात, ते फक्त ह्यासाठी दुसऱ्यांचा अपमान करतात, कारण असे केल्याने त्यांना आसुरी आनंद होतो. अशी लोक स्वतःमध्ये असलेल्या दुर्गुणांकडे लक्ष देत नाही. त्यांचे काम फक्त दुसऱ्यांना नावं ठेवणे एवढेच असते. यापैकीच काही लोक अशी असतात जे तुमच्या कामावर, तुमच्या सक्सेसवर, तुमच्या लाईफस्टाईलवर जळत असतात. अशी लोक नेहमी तुमचा अपमान करण्याची संधी शोधत असतात. आता प्रश्न हा आहे की अशा लोकांना कशा प्रकारे तोंड द्यायचे? जेव्हा ही लोक तुमचा अपमान करतील तेव्हा यांना उत्तर कसे द्यायचे? जेव्हा कोणी एखाद्याचा अपमान करतो तेव्हा जास्त करून लोक रागाने उत्तर देतात. पण रागामध्ये उत्तर देणे हा सर्वात दुबळा आणि कमजोर मार्ग आहे, कारण समोरच्याचा हेतूच तो असतो की तुम्हाला राग आला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही रागवता, चिडचिड करता, तेव्हा याचा अर्थ हा होतो की तुम्ही त्याच्या अपमानाचा स्वीकार केला आहे आणि समोरचा हे बघून खुश होतो. तो अजून तुमची मजा घेतो. त्याला असे वाटते त्याचा हेतू साध्य झाला आहे, त्याला हेच पाहिजे असते, त्याला तुम्हाला त्याच्या लेवलवर आणायचे होते. आणि असा प्रतिसाद देऊन तुम्ही त्याच्या लेवलला येता सुद्धा. अशाने समोरच्याला तुमची कमजोरी समजते, ती म्हणजे तुम्हाला अपमानाची भीती वाटते. आणि जी लोक अपमानाला घाबरतात, लोक त्यांचा अजून जास्त अपमान करतात. त्यामुळे अपमानाचे उत्तर रागाने, संतापाने, चिडचिड करून देणे योग्य मार्ग नाहीये. आता तुमचा प्रश्न असेल, मग नक्की काय केले पाहिजे? आता थोडे मन लावून ऐका. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात. पहिला म्हणजे रिॲक्ट करणे, म्हणजे काही विचार न करता लगेच समोरच्याला उत्तर देणे. आणि दुसरं म्हणजे रेस्पॉन्ड करणे, म्हणजे शांत चित्ताने सारासार विचार करून योग्य उत्तर देणे. तुम्हाला रिॲक्ट नाही करायचे आहे, तुम्हाला अपमानाचे उत्तर रेस्पॉन्ड करून द्यायचे आहे. आणि रेस्पॉन्ड करण्यासाठी तुम्हाला डोके शांत ठेवायचे आहे, चेहऱ्याचे हावभाव बदलायचे नाही, नाहीतर समोरच्याला वाटेल की तुम्ही त्याचा अपमान स्वीकारला आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला अपमानाचे उत्तर हे द्यायचेच आहे, गप्प नाही बसायचे. तुम्ही गप्प राहिला तर तुम्हाला तुमचे मन खात राहील आणि तुम्हाला असं सारखं वाटत राहील की मी उत्तर दिले असते तर बरे झाले असते. तुम्हाला उत्तर तर द्यायचे आहे, पण रागामध्ये नाही. जेव्हा तुम्ही लगेच उत्तर देणार नाही, राग करणार नाही, तेव्हा मग तुम्हाला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. विनोद बुद्धी वापरून अपमानाचे उत्तर देणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. जेव्हा तुम्ही विनोदाने अपमानाचे उत्तर देता तेव्हा समोरच्याच्या बोलण्याचा प्रभाव कमी होऊन जातो, वातावरण पण हलके होऊन जाते आणि त्याने केलेला अपमान तुम्ही त्याच्यावरच उलटवता. त्यामुळे एकदम हुशारी आणि शांततेने तुम्हाला समोरच्याचा अपमान त्याच्यावरच उलटवायचा आहे. एक उदाहरण सांगतो. हॉलिवूड ॲक्टर इल्का चेसने काही पुस्तके लिहिली होती. एके दिवशी एक अनोळखी व्यक्ती त्यांना म्हणाला, मला तुमची पुस्तके फार आवडली. तुम्ही ही पुस्तके कोणाकडून लिहून घेतली? आता इथे त्या रागू शकल्या असत्या. कोणाकडून लिहून घेतली म्हणजे काय? मी स्वतः लिहिली आहेत. पण त्यांनी एकदम शांत चित्ताने त्याला उत्तर दिले, मला फार आनंद वाटला की तुम्हाला माझी पुस्तके आवडली. तुम्ही ही कोणाकडून वाचून घेतली? यामुळे वातावरण तर हलके झालेच, आजूबाजूची लोक हसायला लागली आणि त्या अभिनेत्रीने एकदम चालाकीने तो अपमान त्या व्यक्तीवर उलटवला होता. जर तुमच्या एखाद्या मित्राची अपमान करण्याची सवय आहे, तो नेहमी तुम्हाला तुमच्या कपड्यांवरून चिडवत असेल, तुम्हाला म्हणत असेल की अरे तू असे कपडे का घालतो, तू एक सर्कसचा रिटायर झालेला माकड दिसतोस, तेव्हा त्याला असे उत्तर द्या, मित्रा, मला कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हे तुझ्याकडून शिकायचे आहे. तू आधी माकडासारखे कपडे घालणे बंद कर, म्हणजे मग मी पण चांगले कपडे घालू शकेल. अशा प्रकारे अपमानाचे उत्तर देताना तुम्हाला शांत राहायचे आहे, चिडचिड करायची नाही, चेहऱ्यावरचे हावभाव बदलायचे नाही. पण जर समजा तुमची विनोद बुद्धी चांगली नाहीये, तर मग अशा अपमानांना फक्त थँक्यू म्हणून उत्तर द्या.
एक साधे थँक्यू बोलल्यामुळे समोरच्याला हा संदेश जातो, माझ्या आयुष्यामध्ये तुला आणि तुझ्या बोलण्याला काहीच किंमत नाहीये. पण समजा जर समोरचा असा काही बोलला ज्यामुळे तुम्हाला खूपच त्रास होत असेल, तर अशा वेळी त्याला एकदम शांत चित्ताने सांगा, मित्रा, तू आता जे काही मला म्हणाला ते मला अजिबात आवडले नाही आणि त्याने आपल्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले, तुम्हाला अपमानाचे उत्तर द्यायचे आहे, गप्प नाही बसायचे. आणि हा नियम त्या व्यक्तींसाठी लागू आहे जे तुम्हाला रोज भेटतात किंवा कधी ना कधी तुम्हाला भेटत असतात. पण जर एखादा अनोळखी व्यक्ती तुमचा अपमान करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे उत्तम पर्याय आहे. आपल्या शहाणपण चॅनलला 7 वर्षे पूर्ण झाली आहे. मला 99% पॉझिटिव्ह कमेंट्स येत असतात, पण 1% खूपच वाईट, अपमानस्पद, घाणेरडे कमेंट येत असतात. आता समजा मी त्या अनोळखी लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेत बसलो तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा हत्ती रस्त्यावरून चालत असतो तेव्हा अनेक कुत्री भुंकत असतात. जर हत्तीने त्या प्रत्येकाबरोबर भांडायचे ठरवले, प्रत्येकाला उत्तर द्यायचे ठरवले, त्यांचे भुंकणे मनाला लावून घेतले, तर हत्ती कधीच पुढे जाऊ शकणार नाही. मग हत्ती आणि कुत्र्यांमध्ये फरक राहणार नाही. तुम्हाला हत्तीसारखे बनायचे आहे. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.